घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या म्हणजे 30 ऑक्टोबरच्या भागामध्ये तुम्ही बघत आहात प्रेक्षकांनो, की ही सगुणा कशी बदलली, कशी पलटली. काल त्यांनी दाखवलं होतं, की ही जानकीला बरंच काही ऐकवते, की तुम्ही जरा लांबच राहा. नाही म्हणजे मला विचारल्याशिवाय माझ्या स्वयंपाकघरात लुडबुड करू नका आणि तुमचा मान तुम्हीच राखा. आले मोठे पंचपक्वान्न बनवणारे, कशापायी करताय हे सगळं? असं म्हणून ती निघून जाते. आता या ओवीला खूप राग येतो त्या सगुणाचा. आता ही जानकी हात धुत असते तेव्हा ती विचारते ओवी तिला, "काय गं आई, ही सुद्धा ऐश्वर्या आंटी सारखीच आहे का गं?" तर आता ही जानकी म्हणते, "नाही गं, अगं तिचं पण बरोबरच आहे ना. तू असं लक्ष नको देऊ हं. आपण की नाही तिच्याच घरात राहतोय आणि आपण तिला न विचारता हे सगळं केलं. नाही आवडलं तिला, ठीक आहे." आता ओवी म्हणते, "अगं तू तर म्हणालीस की जिथे आपण राहतो तिथे घर बनतं." बिचारी ओवी तिच्या प्रश्नांना उत्तर देता देता जानकीच्या नाकीनऊ येतात हं प्रेक्षकांनो, आणि मुलांना असे प्रश्न पडतातच. जानकीला आता वाईट वाटायला लागतं तेव्हा ओवीच्या ते लक्षात येतं आणि ओवी पटकन म्हणते, "सॉरी ग आई." मग जानकी म्हणते, "अगं बेटा ठीक आहे, तुझा दोष नाहीये हं, तू नको काळजी करूस हं." आता किती वेळेस असं ती पुढे बोलणार असते तर लगेच थांबते जानकी बोलायची आणि मग म्हणते, "जा ओवी बेटा, बाहेर जाऊन खेळ बरं तू." मग आता ओवी म्हणते, "नाही, मला ना दिवाळीला आपल्या ह्या दाराच्या बाहेर रांगोळी काढायची आहे, पण ही काकी आपल्याला रांगोळी काढू देईल का?" तर आता ही जानकी म्हणते, "अगं ओवी तू पण ना." आता ओवी अशी जरा नाराज होते आणि जानकीला जवळ घेत म्हणते, "आई, मला घरची आठवण येते. घरच्यांची मला खूप आठवण येते. ए आई, आपण घरी कधी जाणार गं? बघ ना, दिवाळी यायच्या आधीच बाबा माझ्यासाठी फ्रॉक आणायचे, कपडे आणायचे, गिफ्ट्स आणायचे. किती मजा करायचो आपण सगळे. तू साडी नेसायची, मी फ्रॉक घालायचे. घर असं छान सजलेलं होतं आपलं. आई किती मजा यायची गं. भरपूर गिफ्ट्स असायचे, किती सारे गोड पदार्थ असायचे. किती किती मजा यायची आणि आपण सगळं घर सजवायचो. ए आई, बाबा कधी येणार गं सगळं हे घेऊन?" आता ही जानकी म्हणते, "हो बेटा, यावर्षी सुद्धा तुला दिवाळीला खूप मजा येणार आहे. तुझे बाबा काम शोधायला गेले की नाही, बाबा सगळं घेऊन येणार आहे." काय ना प्रेक्षकांनो, लहान मुलांना काय कळतं बिचाऱ्यांना, कसली परिस्थिती आणि कसलं काय. त्यांना बिचाऱ्यांना त्यांचा कम्फर्ट पाहिजे असतो. जो ओवी म्हणजे फील करतीये, तिचा कम्फर्ट ती मिस करतीये. जानकी मात्र बिचारी तिला समजून सांगता सांगता तिला टेन्शन येते अजून, आणि आता ही जानकी तिला समजवते की हो सगळं छान होणार आहे. मग ओवी जानकीला घेऊन नाचायला लागते, "ये सगळं काही छान होणार आहे." पण जानकीच्या चेहऱ्यावर मात्र चांगलंच टेन्शन आहे. आता पुढे काय होईल याची भीती तर आहेच. म्हणजे जिथे राहतायत तिथे पण राहता येईल की नाही याची सुद्धा शाश्वती नाहीये. बिचारी जानकी, काय काय होईल प्रेक्षकांनो या मालिकेमध्ये काय सांगता येत नाही. पण आता पुढे बघा, ऐश्वर्याचा सॉलिड पचका झालाय. ऐश्वर्या एवढ्या दिवसापासनं या जानकी आणि ऋषिकेशच्या बेडरूमवर डोळा ठेवून होती ना, तर आता बघा त्याचं काय झालंय. आता हा सारंग बघा, तो विचार करतोय हे जे काही बोलला सौमित्र ते सगळं खरं होतं. आपल्या वागण्यात काही चुकलं तर नाही ना. आता त्याला रिअलाईज होणारच असतं बरं का, की लगेच ही ऐश्वर्या येते बाबा आणि त्याच्या डोक्यात काय काय घालते बघा. तो पण असा दाखवलाय ना चम्या की विचारूच नका. ऐश्वर्या त्याच्यासाठी जेवण घेऊन येते का चहा बिस्किट काहीतरी घेऊन येते आणि म्हणते, "गुड मॉर्निंग सारंग, काय विचार करताय?" "सारंग, तुमच्यासाठी चहा बनवलाय मी स्पेशल, आलं घातलेला. बिस्किट्स देऊ का तुम्हाला?" सारंग म्हणतो, "नाही नको मला काही." आता सारंग चहा पित असतो तेव्हा ऐश्वर्या मुद्दामच त्याच्या समोर बसते आणि त्याच्या मनात काय चाललंय याचा आढावा घेते. आता सारंग चहा पितो आणि म्हणतो, "खूप छान झालाय चहा, थँक्यू हं." आता या ऐश्वर्याने ना प्रेक्षकांनो या सारंगला बेडरूमची आशा दाखवत काय बोललीये ते बघा हं. म्हणजे मला तरी तसाच अर्थ वाटतोय या गोष्टींचा. तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंट करून सांगा. आता लगेच ही ऐश्वर्या म्हणते, "मला बोलायचंय तुमच्याशी." सारंग म्हणतो, "मला पण बोलायचंय तुमच्याशी." मग आता सारंग म्हणत असतो की मला ना वाईट वाटतंय आणि ऐश्वर्या त्याच वेळेला बोलते की मला आज खूप बरं वाटतंय. आता हे दोन्ही शब्द हे दोघं सोबतच बोलतात. त्यामुळे ऐश्वर्या जरा दचकते. आता सारंग म्हणतो, "असं काय म्हणताय तुम्ही? अहो मला घुसमटल्यासारखं होतंय हो." आता ऐश्वर्या म्हणते, "का? का घुसमटल्यासारखं होतंय तुम्हाला?" "हो, आपल्या घरातली निगेटिव्ह माणसं बाहेर गेलेत. सगळी निगेटिव्ह एनर्जी बाहेर गेली आहे. तुम्हाला घुसमटल्यासारखं काय वाटायचंय त्याच्यात? खरं तर तुम्हाला बरं वाटायला पाहिजे होतं. नानांच्या जीवावर उठली होती ती वहिनी. अहो वाईट होती ना ती. अहो वाईट माणसं होती ती. सगळ्यांचं प्रेम मिळून सुद्धा सावत्रपणा न विसरलेली माणसं होती ती. कसं काय मला बरं वाटणार नाही बरं मग? सांगा बरं." आता सारंग म्हणतो, "अहो ऐश्वर्या, असं काय बोलता तुम्ही? पण एक सांगू का तुम्हाला ऐश्वर्या, तुम्ही असं जेव्हा बोलत असता ना तेव्हा मला सगळं बरोबर वाटतं.
पण आता सौमित्र दादा जे बोललाय ना, ते मला असं वाटतंय की आपलंच काहीतरी चुकतंय हो, कुठेतरी चुकतंय. आता ऐश्वर्या लगेच त्याच्या जवळ बसते बरं का, त्याचा हात हातात काय घेते, त्याला लालूच दाखवते बायको आणि नवऱ्याच्या प्रेमाची. आता म्हणते की "अहो सारंग, काय आहे ना, आपल्याला असं वाटतं, पण कसं आहे ना, ते दोघं जण आधी चांगले होते हो, जानकी आणि ऋषिकेश दादा. पण मी आले ना या घरामध्ये, तेव्हापासून त्या जानकी वहिनीची नियतच बिघडली हो. म्हणजे त्या जानकी वहिनीला असं वाटलं, की एक स्मार्ट मुलगी या घरात आली आहे. त्यांच्यासारखी स्मार्ट मुलगी, शिकलेली, सवरलेली. म्हणजे बघा ना, सगळं तुमच्या नजरेसमोर आहे नाही का. म्हणजे आई माझे किती लाड करतात, आई किती कौतुक करतात माझं. त्यामुळे ना त्या जानकी वहिनीला इन्सिक्युरिटी वाटायला लागली आहे. तिला जेलसी वाटायला लागली होती. आई माझं कौतुक करतात म्हणून. हे सगळं बघितलं आणि जानकी वहिनी जरा पेटूनच उठल्या. त्यांना असं वाटलं, की त्यांनाच प्रेम मिळालं पाहिजे आईंचं, त्यांनाच आईंनी कौतुक केलं पाहिजे आईंनी त्यांचं, म्हणून त्या अशा पेटून उठल्या हो एकदम. पण सारंग तुम्हाला सांगू का, असं नाहीये. अहो आपल्याला पण प्रेम कळतं, आपल्याला पण माणसं जपता येतात. सारंगचा कसा हात हातात घेतलाय बघा ना तिने, या ऐश्वर्याने. आता ती म्हणते, "सारंग मला सांगा, तुम्हाला पण प्रेम करता येतं की नाही?" अहो ही एकच गोष्ट नाहीये हो. हळू सगळ्या गोष्टी जरा हाताबाहेर गेल्या त्यांच्या, आणि आता शेवटच्या क्षणाला त्यांचा सो कॉल्ड चांगुलपणा जो आहे ना, तो एकदम बाहेर आला बघा. म्हणजे जे काही होतं त्यांच्या मनामध्ये, खरं सगळं बाहेर आलं. कसं आहे ना, माणसाला ना माणसं समजायला पाहिजे होतं तुम्ही. तुम्ही त्यांना देवच मानून बसलात हो. त्यामुळे तुम्ही चुकलात सारंग. अहो माणसंच चुकत असतात. देव कधी चुकतो का? मला सांगा बरं. नाही, माणसं आहेत ती, हे तुम्ही मान्यच करत नाही. देव नाहीयेत ती. आता सारंग किती येडा दाखवलाय प्रेक्षकांनो. आणि काय आहे ना, इथे आपण फक्त मालिकेच्या पात्राबद्दल चर्चा करत असतो बरं का. सारंगला ते पटतं बरं का. आता लगेच तो म्हणतो, "ऐश्वर्या, अहो तुम्ही नुसत्या सुंदरच नाही हो, तुम्ही फार हुशार आहात हो. म्हणजे जे मी म्हणजे एवढ्याशा शब्दामध्ये तुम्ही बरोबर सगळं पटवून देता बघा तुमचा मुद्दा." ऐश्वर्या त्याला म्हणते, "सारंग, तुम्ही पण खूप हुशार आहात. तुमची खरी सुंदरता तुमच्या मनात आहे इथे. म्हणजे तुम्ही आता ना हे सगळं सोडून द्या. हे मी जे बोलते ते ऐका बरं. आता आपण काय करू, आपण आपल्या पद्धतीने हे घर सांभाळू, आपल्या पद्धतीने सजवू हे घर. आपलं घर, आपल्या आवडी निवडी, आपली खोली." अहो खोली, खोलीवरनं मला आठवलं सारंग. म्हणजे बघा ना, ऋषिकेश दादा, जानकी वहिनी हे घर सोडून गेले ना आता. मग मला असं वाटतं, की जे काही घडलंय ते काही आता परत येणार नाहीये. आपण त्यांच्याच रूममध्ये शिफ्ट झालं तर, म्हणजे असं नाही वाटत का तुम्हाला, आपण तिथे गेलो तर? सारंग म्हणतो, "का? कशाला?" आता ही ऐश्वर्या लगेच त्याच्या गालाला हात लावते आणि म्हणते, "असं काय करता? अहो आपण दोघं राजा राणी आहोत ना या घरातले. आपला रंगमहाल नको का असायला?" आता या ऐश्वर्याने कशी जादूची कांडी फिरवली कळलं का तुम्हाला प्रेक्षकांनो? म्हणून म्हणले मी तुम्हाला, की हिने त्या सारंगला नवरा बायकोच्या रिलेशनची लालूच दाखवली आहे. मग सारंग लगेच म्हणतो, "हो चालेल ना, मी एक काम करतो, गुलाबला सोबत घेतो आणि आपलं सामान लगेच शिफ्ट करून टाकतो तिथे." लगेच ऐश्वर्या म्हणते, "अहो नाही हो सारंग, थांबा जरा, अशी घाई नका करू. आत्ता तुम्ही डायरेक्ट जर बोलायला गेलात, अशी घाई केली तर चुकीचं ठरेल ना ते. आईंना, घरच्यांना असं वाटेल, की जानकी वहिनी, ऋषिकेश दादा कधी बाहेर जाता आणि कधी आपलं होतं. आपण असं वाट बघत होतो नाही का? असं नको हं करायला आपण." आता लगेच सारंग म्हणतो, "ऐश्वर्या, कसं काय सुचतं हो तुम्हाला? कमाल आहे बाबा तुमची. ठीक आहे, तुम्ही आईशी बोलून घ्या ना मग." आता लगेच ही म्हणते, "नाही नाही, मी नको, तुम्ही जा ना, तुम्ही बोला. तुम्ही कसं व्यवस्थित बोलता आईंशी. आणि कसं आहे ना, आधी बघा, अंदाज बघा त्यांचा मूड काय आहे, त्या कशा बोलतायत, काय बोलतायत. जे काही घडलंय ना, त्या सगळ्याचं टेन्शन असेल ना आईंना, त्याच्यामुळे तुम्ही अंदाज घ्या त्यांच्या मूडचा आणि मग बोला हां त्यांच्याशी. मग म्हणजे बघा कसं तुम्हाला बोलता येईल ते. हवं तर मी येते सोबत तुमच्या, आपण दोघं मिळून बोलूयात. पण आपण ती खोली, ती बेडरूम मिळवूनच घेऊ. अहो चहा तुमचा गार झाला ना, मी गरम करून आणू का?" आता सारंग म्हणतो, "नको, तुम्ही आणलाय ना, मला कसा पण चहा चालेल." अरे देवा! हा इतका तिच्या प्रेमामध्ये लट्टू झालाय ना, की विचारू नका. आता ही ऐश्वर्या बघा मनात काय बोलते. खोळ्याला खोळं करणं काही अशक्य नव्हतं.
आता त्या जानकीच्या रूमवर कसा ताबा करते ना मी, ते बघाच. ऐश्वर्या, कसली हुशार आहेस तू, व्हेरी गुड ऐश्वर्या, असं ही स्वतःलाच स्वतःच्या मनामध्ये बोलत असते. असो, तर हा सीन त्यांनी इथेच पूर्ण केलाय, पण आजचा भाग जरा छान दाखवलाय त्यांनी. लाईक करायला विसरू नका प्रेक्षकांनो. तुमच्या आग्रहास्तव खास मी या मालिकेचा रिव्ह्यू देतीये, दिवाळीमध्ये कामं असून सुद्धा एक्स्ट्रा वेळ काढून खास तुमच्यासाठी. तर आता हा ऋषिकेश एका म्हणजे गुत्त्यावर आलाय, तिथे असे ओझे वगैरे उचलतात ना, तिथे तो म्हणतो की मला काम हवंय हो दादा. आता तो एकदम उठून उभा राहतो, तो माणूस तिथला, तो मालक, आणि म्हणतो बापरे तुम्हाला काम. ऋषिकेश म्हणतो हो दादा, अहो खूप वर्षापासून तुमची माझी ओळख आहे म्हणून हक्काने आलोय तुमच्याकडे. आता तो माणूस म्हणतो लाजवू नका हो दादा, आपले आहे तो जुने संबंध, पण अशी कशी नोकरी हवी आहे तुम्हाला. मग ऋषिकेश म्हणतो समजून घ्या हो दादा, खूप गरज आहे मला नोकरीची, खूप हालाकीची परिस्थिती चालू आहे माझी, दिवाळी तोंडावर आली आहे आणि काय सांगू तुम्हाला, आशेने आलोय हो तुमच्याकडे, वाटलं तर मी हात जोडतो, काहीही काम करायची तयारी आहे माझी. आता हा माणूस म्हणतो दादा हात नका हो जोडू, माझे हात बांधले गेले हो, तुमच्याबद्दल गावात जे बोललं जात आहे ना ते. ऋषिकेश म्हणतो नाही नाही, खोटं आहे ते सगळं, विश्वास ठेवा माझ्यावर. आता तो माणूस म्हणतो दादा अहो तुमच्यावर 100% विश्वास आहे आमचा, पण आम्हाला धमकी दिली हो, आम्ही तुम्हाला काम दिलं तर आमच्या जीवाचं काही खरं नाही म्हणून. ऋषिकेश म्हणतो काय धमकी, कुणी दिली तुम्हाला धमकी. आता तो सांगतो माणूस की सयाजीरावांनी धमकी दिली हो. माफ करा दादा, लहान तोंडी मोठा घास घेतोय, पण तुम्हाला एक सांगू का, त्यांची घरची पोरगी तुम्ही सून केली तिथे चुकलं हो तुमचं. ते बापलेक मिळून सगळ्या गावात दहशत पसरवत आहे. ऋषिकेश म्हणतो पसरू द्या त्यांना दहशत, काय करायचं ते करू द्या, मी आहे ना, अहो मी तुम्हाला साथ देतो, तुम्ही कशाला अशा धमक्यानं भीक घालता. आता तो माणूस म्हणतो अहो दादा तुम्हाला बोलायला काय जातं, गावात राहायचं म्हणजे सगळं सांभाळावं लागतं हो, गावात म्हणजे बायका पोरावाला माणूस आहे मी, इच्छा आहे मला तुम्हाला नोकरी द्यायची, पण माफ करा मला, त्यांची कटकट माझ्या मागे नको हो. माफ करा, मला नाही देता येणार तुम्हाला नोकरी. आता ऋषिकेश तिथून सुद्धा हरूनच बाहेर निघतोय. आता ऋषिकेश समोर अगदी अंधार पसरलेला आहे, काय करावं काय नाही हे त्याला काही समजत नाहीये. आणि नेमकं त्याच वेळेला ही ओवी त्याला कॉल करते. ओवीला तिथे फोन दिसतोय चार्जिंगला तिच्या आईचा, आणि तो फोन ती घेते आणि तिच्या वडिलांना फोन लावते. आता ओवी बाहेर जाऊन बोलतीये तिच्या वडिलांशी, ती फोन लावते आणि म्हणते बाबा तुम्ही कुठे आहात. ऋषिकेश म्हणतो अगं ओवी मी बाहेर कामासाठी आलोय बेटा, काय झालं, सगळं ठीक आहे ना घरी. ओवी म्हणते बाबा अरे तुम्हाला माहिती आहे का, आज आम्ही शाळेमध्ये कंदील बनवला आणि क्लासच्या मधोमध टांगला, आणि प्रत्येकाने आपण आणलेल्या पणत्या सुद्धा पेंट केल्यात, आणि मला तर आत्तापासूनच वाटतंय की दिवाळी सुरू झाली आहे म्हणून. किती मस्त वाटतंय ना बाबा. आता ऋषिकेशला कळतंय ओवीला काय हवंय. ओवी म्हणते बाबा कपडे फटाके किती मज्जा येणार आहे फराळाचं. ऋषिकेश म्हणतो बेटा तू फोन का केला होतास ओवी. आता ओवी म्हणते बाबा दिवाळी जवळ आली आहे, अजून आपण काहीच खरेदी केली नाहीये, ना तुमचे कपडे ना आईची साडी, फटाके पण नाही, मिठाई सुद्धा नाही. बाबा तुम्हाला माहिती आहे ना मला काजू कतली आवडते, रांगोळी पण पाहिजे, फटाके पाहिजे. ओवीने पूर्ण लिस्टच सादर केलेली आहे ऋषिकेश समोर. आता ती म्हणते की बाबा आपण दिवाळी साजरी करणार आहोत ना, घेऊन या ना मिठाई संध्याकाळी. आई म्हणाली की आपण घेऊन येऊयात, पण कधी घ्यायचं आपण सगळं. ऋषिकेशला जरा ऊन लागत असतं म्हणून तो फाईल धरतोय असा आडोशी. मग आता ही ओवी म्हणते बाबा जमेल ना रे आपल्याला दिवाळी साजरी करायला. ऋषिकेश म्हणतो जमेल ना बेटा, आपल्याला सगळं जमणार आहे, तू नको काळजी करूस बरं. ओवी तुझे बाबा तुझ्यासाठी सगळं काही घेऊन येणार आहे, सगळं. तू आता फोन ठेव रजा. मग आता ओवी म्हणते बरं बाबा बाय, असं म्हणून आता ओवीने फोन ठेवलाय. पण आता ऋषिकेशचं टेन्शन जरा जास्ती वाढलं नाही या ओवीच्या फोनमुळे. काय होतं प्रेक्षकांनो, पोरांना काही कळत नाही, आणि अशा वेळेला असे फोन वगैरे आले ना टेन्शनमध्ये असल्यावर की अजून आपला मानसिक ताण वाढतो, म्हणजे जसं ऋषिकेशचा वाढलाय त्यामुळे त्याला आता जास्ती टेन्शन आलंय. आणि आता जानकीला त्याने जे वचन दिलं की आपण यावर्षी छान दिवाळी साजरी करूया, माझ्या मनगटामध्ये दम आहे वगैरे वगैरे, जे काही तो बोलला ना त्या जानकीला, त्याला ते सगळं आठवतंय. आणि आता तो विचार करतोय की आपण दिलेला शब्द पाळू शकू की नाही. आणि वर ऊन आहे त्यामुळे त्याला जास्तीच त्रास होतोय, म्हणजे असं त्याची हालाकीची परिस्थिती वगैरे आहे असं त्यांनी जरा दाखवलंय. आता तितक्यात तिथे कुस्तीचं अनाऊन्समेंट होताना आपल्याला दिसतंय. एक माणूस रिक्षामध्ये अनाऊन्समेंट करत असतो की कुस्तीची स्पर्धा आहे दिवाळी निमित्त, आणि त्यासाठी जो कोणी जिंकेल ही कुस्ती
त्याला 1,00,000चं बक्षीस जाहीर करण्यात येईल. आता अशा वेळेला या ऋषिकेशला या कुस्तीचाच आधार वाटतोय आणि त्याला असं वाटतं की आपण या कुस्तीमध्ये जर बक्षीस जिंकलं तर आपल्याला भरघोस पैसे मिळतील आणि दिवाळी ही दणक्यात साजरी होईल. तर ऋषिकेशचं हे वाटणं साहजिकच आहे. त्यामुळे आजूबाजूचे लोकही गावात चर्चा करताना दिसत आहे, बापरे खूप मोठी स्पर्धा आहे असं तसं. त्यामुळे ऋषिकेश ठरवतो की कुस्ती लढायची आणि ओवीची दिवाळी दणक्यात साजरी करायची. पण आता इकडे बघा, जानकी बाहेरून आत येत असते तेव्हा ओवीच्या हातात तिला मोबाईल दिसतो. ओवी काहीतरी खुटूर करत असते मोबाईलमध्ये. जानकी तिच्यावर चिडते आणि म्हणते, ओवी तुला किती वेळेला सांगितलंय मी असा फोन हातात घेत जाऊ नको, नको खेळत जाऊस ग गेम, त्यावर डोळे खराब होतात त्यामुळे, चल आणि इकडे माझा फोन. आता ही ओवी म्हणते, अगं आई मी काही गेम वगैरे नाही खेळते, मी बाबांशी बोलले होते फोनवर. बाबा मला म्हणाले संध्याकाळी ते माझ्यासाठी काजू कतली आणणार आहेत, बाबा खूप सगळं आणणार आहे दिवाळीसाठी. आता जानकी हे सगळं ऐकते, ती सगळं सांगते ओवी डिटेलमध्ये तिला ती काय काय बोलली ते. जानकी चिडते तिच्यावर आणि म्हणते, ओवी तुला कळत नाही का, बाबांकडे अशा मागण्या करू नकोस. तुला मी शिकवली ना राजा हरिश्चंद्राची आणि तारामतीची गोष्ट, त्यांनी आधी सगळं गमवलं होतं मग पुन्हा कमवलं. अगं आपण पण कमवू ग बेटा, पण कंडिशन बेटर होईपर्यंत नको त्रास देऊ बाबांना. सतत आपलं बाबांना हे आणा ते आणा, हे हवंय ते हवंय असं नको सांगूस. किती वेळेला सांगितलंय तुला, तुला कळत नाही का बाबांना टेन्शन येईल. तू जर त्यांच्याकडे काही मागत राहिलीस तर बाबांना टेन्शन येईल आणि ते तुला नाही म्हणू शकत नाही. ओवी तुला कळत कसं नाही ग. आता जानकीचा पारा जरा चढला, पण आता लगेच ही ओवी पण चिडते आणि म्हणते, नको मला काही नको, फटाके नको, ड्रेस नको, काही नको. माझे सगळे मित्रमैत्रिणी दिवाळी साजरी करतील आणि मी घरात बसून राहील आणि त्या सगुणा काकीचा ओरडा आपला खात राहील. बोलत राहा तू पण मला. कशी असतात ना लहान मुलं बिचारी, अवघड आहे बाबा समजून सांगणं. जानकी आता तिच्या मागे मागे जाते आणि म्हणते, अगं ओवी ऐकून तरी घे. आता तेवढ्यात तिच्या मागून गुलाब येतो तिथे आणि म्हणतो, काय झालं ताईसाहेब, ओवी का रडतीये. अच्छा आमची सगुणा काहीतरी बोलली वाटतं तिला. जानकी म्हणते, नाही हो नाही, सगुणा कशाला काही बोलेल. गुलाब म्हणतो, नाही नाही ती काय साधी वाटली का काय तुम्हाला. अहो दिसती ती साधी, चेहऱ्यावर जाऊ नका तिच्या, महा बंडलबाज आहे बरं का ती. अहो माझी बायको असली तरी मी ओळखतो बरं का तिला, तिच्या दिसण्यावर जाऊ नका. ती साधी दिसणारी माणसं असतात ना ती लई लबाड असतात. अहो आत्ता बंगल्यावर जाऊन ऐश्वर्या वहिनीचे कान भरत होती ती. जानकी आता पटकन लक्ष देते गुलाबकडे आणि म्हणते, काय सांगताय गुलाब काका. आता गुलाब म्हणतो, होय अहो जास्ती काही ऐकलं नाही मी, पण त्या दोघींमध्ये काहीतरी खिचडी पकत होती हे मात्र नक्की आहे. जानकीच्या लक्षात आलंय आता सगुणा काहीतरी करते आणि ऐश्वर्या तिला फितवतीये. आता जानकी म्हणते, ही ऐश्वर्या गप्प बसणाऱ्यातली नाहीये, ती आम्ही बाहेर पडलो तरी पण आम्हाला त्रास द्यायचं ठरवलंच आहे तिने. सगुणाच्या वागणुकीवरनं मला अंदाज आलाच होता. आम्ही इथे राहायला आलोय त्यामुळे सगुणाला ते पटलेलं नाहीये आणि हरकत नाहीये गुलाबदादा. काय आहे ना, पाहुणे 4 दिवसांकरताच बरे वाटतात, कायमचे राहिले तर त्रास होणारच ना त्या गोष्टीचा, म्हणजे अडचण तर होणारच ना. गुलाब काका तुम्ही टेन्शन घेऊ नका, हे बाहेर नोकरी शोधायला गेलेत, आम्ही लवकरच दुसरीकडे शिफ्ट होऊ. गुलाब म्हणतो, असं का बोलता वहिनी साहेब, तुम्ही पाहुणे रावळे नाही, माझे हक्काचे माणसं आहात. तुम्ही जायची घाई करू नका, जोवर तुम्हाला इथे राहायचं आहे ना तोवर राहा. गुलाब आहे ना तोवर तुम्हाला कोणी इथे एक शब्दही बोलणार नाही. आता जानकी म्हणते, बरं गुलाब काका तुम्ही आहात म्हणूनच आम्ही इथे राहायला आलोय की नाही. बरं ठीक आहे, बाहेरून आलात ना तुम्ही, बाहेरून आलात तर हातपाय धुवा, मी जेवायला वाढते तुम्हाला. आता जानकी वहिनी या गुलाबला जेवायला वाढत असतात, पण आता जानकीला टेन्शन आलंय की काय करायचं पुढे. एकीकडे या गुलाबचं प्रेम, म्हणजे अशी प्रेम देणारी माणसं, आणि दुसरीकडे ती ऐश्वर्या, अशी कपटी माणसं, जी माणसं आम्हाला बाहेर राहून सुद्धा सुखात जगू देत नाहीये. आता ऐश्वर्याला कितीही प्रयत्न करू देत, पण मी माझ्या कुटुंबाच्या सुखाला या ऐश्वर्याची नजर लागू देणार नाही, असं आता ही जानकी ठरवते. पण आता इकडे बघा ऐश्वर्याचा कसा पचका झालाय. ऐश्वर्या त्या बेडरूमसाठी या काय नावीचं सुमित्राताई, त्या सुमित्राताईंच्या जवळ येते. सारंग आणि ऐश्वर्या दोघंही सोबत आहेत बरं का. आता त्या सुमित्राताई तिथेच बसलेल्या असतात बैठकीमध्ये. आता ही ऐश्वर्या म्हणते, आई आम्हाला जरा तुमच्याशी बोलायचं होतं. आता या सुमित्राताई म्हणतात, बोल ना ऐश्वर्या. आता सारंग म्हणतो, अगं आई कसं आहे, मी आणि ऐश्वर्या असं म्हणत होतो की. आता सुमित्राताई म्हणतात, काय झालं सारंग, बोल ना. आता सारंग म्हणतो, हो 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 सांगतो मी. या सारंगला काही जमनं सांगायचं. मग ऐश्वर्या म्हणते, मी सांगते. अहो
काय आहे ना आई, ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनी तर घरात नाही आहेत ना, आणि त्यांची बेडरूम रिकामी आहे. तर मी असा विचार करत होते की ती बेडरूम आता लगेच या सुमित्राताई म्हणतात, हां गं, सौमित्र आणि अवंतिकाला द्यायची ना. बरोबर, अगदी माझ्या मनातलं बोललीच बघ ऐश्वर्या. मी सांगितलंय सुद्धा त्या दोघांना तसं. म्हणजे माझ्या मनात चाललंय तेच तुझ्या मनात चाललंय हे पाहून मला बरं वाटलं गं ऐश्वर्या. पण ऐश्वर्या आता पांढरी पडलेली असते. आता लगेच सारंग पण म्हणतो, दादाला दिली का तू ती रूम ऑलरेडी? आता लगेच ही सुमित्रा म्हणते, हो, तुम्ही दोघं जण त्यांच्या खोलीत गेलात ना, मग ते दोघं कुठे राहणार? मीच सांगितलं त्यांना तुम्ही जानकीच्या आणि ऋषिकेशच्या खोलीत राहा म्हणून. आता ऐश्वर्या विचार करायला लागते, मूर्ख आहेस ऐश्वर्या, तू या सारंगसारख्या डिफेक्टिव्ह पीसला समजावत बसलीस आणि तिकडे त्या अवंतिकाने बाजी मारली. तू एवढ्या कष्टाने ही बाजी जिंकली आहेस आणि या अवंतिकाने येऊन जर सगळं फिसकटवून टाकलं ना, तर तुझी काही खैर नाही आहे. या अवंतिकाला आवर ऐश्वर्या, या अवंतिकाला आवर. आता प्रेक्षकांनो, हा भाग त्यांनी इथेच पूर्ण केला आहे. आता या सगुणाने पुढच्या भागामध्ये दाखवलं आहे की ऐश्वर्याला सांगितलं की अहो, स्पर्धेमध्ये ऋषिकेश दादा कुस्ती खेळणार आहे आणि 1,00,000 रुपये जिंकणार आहे. आता या ऐश्वर्याला कळलं आहे. आता ऋषिकेशने जानकीला सांगितलं कुस्तीबद्दल ऐकताच जानकी चिडते आणि म्हणते, दुखापत झाली तर काय गरज आहे याची? आता हा ऋषिकेश म्हणतो, माझ्या ओवीसाठी मी हे सगळं करतोय, माझ्या ओवीसाठी मी पैसे जिंकणार आणि कुस्तीसुद्धा. लगेच त्यांनी कुस्ती दाखवली. आता बघूयात ऋषिकेश ही स्पर्धा जिंकतो की नाही ते. ऐश्वर्या ऋषिकेशच्या कुस्तीमध्ये पण काहीतरी काड्या करणार हे मात्र खरं आहे. आता मला कमेंट करून सांगा प्रेक्षकांनो, काय वाटतं तुम्हाला, ऋषिकेश ही स्पर्धा जिंकेल का? नक्की कमेंट करून सांगा. आणि आजचा भाग आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका प्रेक्षकांनो. धन्यवाद.